श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. पहिले आपण प्रार्थना घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. आता आपण घेणार आहोत स्वामी स्तवन. त्यांच्याकडे नित्यसेवा पुस्तक आहे. त्यामध्ये 15 नंबर पानावर स्वामी स्तवन आहे. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वातीतं गगनसदृशं त्वत्वमत्सादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ॐ रक्ताङ्गरक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं गन्धाढ्योबीजमाला दंडकमंडलधर कटांकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधार्ग पायमाम पायमाम पायमाम. आता करूया प्रार्थना. जय जय जी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जय जी पूर्ण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड देशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणलया भक्तजन ताराया अनंत नुमिनेटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुंची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुंच बई. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझ नुमिनेटलासी. करता आणि करविता तुमची हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझलागी अधिमध्य ग्रह कोठे नसे पाहता. असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुमचे एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कोणतेच झाले सर्वरी. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिंडा ख्यातीवर नेता. दूर ठेविला चरणी माता रक्षावे मदसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्रे या विना आश्रय देजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर त्वन्नाम तरिणी साचर प्राप्त होमजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुलीनाना न बाधतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मद सुख साधन अज्ञान तिमिर निसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपई. शांतीपणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे वचन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम झोप पंथ. व्यवहारी वर्तता नो पडो चित्ता अंगी नयावी असत्यता. सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असुनिय संसारत प्राचीनतम नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. करता आणि करविता तुमची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता स्वामींची एक माळ घ्यायची आपल्याला. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आता आपण चालू करू. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वातीतं गगनसदृशं त्वत्वमत्सादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमण्डलधर कट्यांकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा मायचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चैत्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता हाताती ब्रह्मसुता निमियली. जो अज्ञानतिमिर नाशक अविद्या कानने छेदक जो सत्यबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेसी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रयाने मिळाला. धर्म संस्थापनांकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य. मग घेत असे अवतार
प्रत्यक्ष जो का अत्रिकुमर अक्कलकोटी साचर प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडूनी आपला विख्यात महिमाजनी गाव्याची योजिले. करता आणि करवेता तुमची एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसी ऐकून स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमू साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदवित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान त्यांचे चरण नेमिले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारमी त्यानिमित्त वर प्रसादा करणे. अहो तुम्ही संतजनी मजलिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाळूनी आदर धरावाळे श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तिकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्धी लोकांत त्या सर्व वनितान ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या मोहोद्दितीने पाही अमलमुक्ता फळे घेतली काही द्यावाय मान शून्याही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संपद आदरे भक्त परिषद प्रथमाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चैत्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमाध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्रीरस्तु संभवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय दुसरा. श्री गणेशान महा कामना धोरणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेच निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टिक. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरीन दर्शनाचा पातळ त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्याच सभे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींशी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांशी बैसोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले द्या लागुनी आम्ही करदाई वनांतून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थे हिंडून हरिवाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जेवची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो. येऊन या मंगळवेळास बहुत दिवस केला वास. येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तैनपासून या नगरांत आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिली स्वामीराज येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष चंची न झाली. दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती त्यांसी. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिषद द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चैत्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु संभवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय तिसरा. श्री गणेशान महा धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोकांचमत्कार दाविती काही वर्षे करून निवस्ती मंगळवेढे सोडले. मोहळा माझी वास्तव्य करत आप्पा टोळ झाले भक्त तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केविवर्णू. सवे घेऊन स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरनी टोळांशी मागे परतणे भाग पडे. टोळ गेल्या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले येती राजे स्वेच्छेने. तेथे एक अविध होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. योग यागतिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते.
ते याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैनपासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मानवजीराजे गादीवरी. दक्ष असून कारभारी परमज्ञानी असे दिजे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती. लोकां चमत्कार दाविती गावांत मात पसरली. लोकां माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपल्या नगरांत येथे विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावांत येथे येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुतपायी आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आतांच देती दर्शना. राव मुखांतून वाणी निघाली. तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळणी गेली दुरी. चरणी भक्ती जडली तई. सकळ सभा आनंदली. समस्ती पावले वंदिली. षोडशोपचारे पूजली. स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिषद तृतीय अध्याय गुडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शंभतु. इति श्री स्वामी चैत्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. श्रीरस्तु शंभतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय चौथा. श्री गणेशन महा. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चैत्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. कथाध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेन राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सौदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येते कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. वावे मुनिया लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. माय माय त्या पसारते फसले ऐसे आले किती एक. भक्तांतरी जे जे इच्छिती तेथे येती राज पुरविती. दूरचरणी ज्यांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे एकान निंदक कुटील त्यांच्यास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हंसोनी म्हणती जनांसी ढोंगी अचानादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छुजन असंख्यात पातेले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एक जिगर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करती कोणी आणण्या देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक बाती माना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटिती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चाळसी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांची अन्नोदक वर्ज असे. जे पातले करून छळणा त्यांची झाली विटंबना. दंडावया कुच्चित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्थ गुडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शंभोतु. श्री स्वामी समर्थ महाराज की. श्री गुरुदेव दत्त. अध्याय पाचवा. श्री गणेशन महा. भवकान्न वैश्वरा अज्ञांत्यमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्तान खरा सदयतू. अक्कलकोट नगरांत एकतपर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौहूंकडे कोणासी पडतान सांकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शने घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनु म्हणती त्यांसी. बोडद्या माझी त्या अवसरी मल्हाररावर राज्याधिकारी. एकदा त्यांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटाप्रती येथे आणलं स्वामींसी. तरी आम्ही त्यासी न मध्ये उभवत. कार्य जाऊनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपाला की परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरेसी. तरी मी आणीन त्यांची निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जने त्यापरी
त्यापरी तात्याशी सन्माने गौरवनी मधुरवचनी यशस्वी हो म्हणती दया. तातासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती दयांते. अक्कलकोटींचे नृपती स्वामींचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यांतील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी. या नगरांतून स्वामींशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्ते केले. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ऐशियाने काही न झाले परी तितुके वर्त गेले. तात्या म्हणी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गांठुनी चोळप्पावरती. त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बोर्द्यासी. मग मल्हारराव आद्रेंसी इनाम देतील तुम्हांते. द्रव्येण सर्वे वशाहा. चोळप्पासी लागले आशा तयाच्या अंतरी भरवंसा. जागरी साबवसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडद्यापरती चलावे. तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त. पंचम अध्याय ओढा. श्रीरस्तु शंभवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 6. श्री गणेशान महा. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चैत्रामृत स्वामी समर्थ विदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती कृपा करुणी मजवरती बोर्द्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलले हसुनी. मल्हाररावाच्या मनी आम्हा विषयी भाव नसे. म्हणून त्याच्या नगरांत आम्हा जाणार नव्हे उचित. अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. त्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहा यज्ञ करुणी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्तासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परी त्याच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ. तात्या झाला वेगळं चित्त. काही उपाय सूचना. आता जाऊनी बडद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे परमन यतीसी. असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेण्यात घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित झाली. मेण्यांतून उतरले. मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हा उपाय खुंटला. पुढे राजवाड्यांत जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बोर्द्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुरती. सर्वत्रांचे विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव. आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवित. ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी अणनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थक क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पाले तोंडेचे पाणी लटला टाकापू लागला. थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्याचे सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटी दिलेल्या दावेली घ्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसुत षष्ठोध्याय ओढा. इति श्री स्वामी चैत्र सारामृते षष्ठोध्यायः समाप्ता. शंभवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की श्री गुरुदेव दत्त. अध्याय 7. श्री गणेशन्मा. जय 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 निर्गुणा. जय 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 सनातना. जय 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 अगरणा. लोकपाला सवेशा. अक्कलकोटी मालजी नृपती. समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वास्थ्य सेवा नित्य करती. जाणी येती परब्रह्म. वेदांत आवडे त्यांशी. श्रवण करती दिवसनिशी. हेरडी करदिक शास्त्रांशी वेतन देऊन ठेवले. त्या समय मुंबापुरी विष्णुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतवरी करुणी लोकांउद्देशती. त्यांसी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी बुवांची शेवटी आणले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांची चर्चा ब्रह्मचारी करीत
करीती तेणे अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृहे होत असे. एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शनायती जे श्रेष्ठजन सांगाती कित्येक होते त्यावेळी. पहावया यतींचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करते. पाहुणी अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी बुर पडली लोकांसी लागले व्यक्त भक्तीसी याने डोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोकां बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यांते काही असे ना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामींची तुच्छ मानिती. नित्यनेम सारून ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी लोटेल या काही निशी एक स्वप्न त्यांसी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यांतून एक दंश आपण करत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबोडनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एकन बोलवे. जवळी होते जे पारसी जागृती आली तयांसी त्यांनी तरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत त्यांशी सांगती समस्त म्हणती यांत काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नासी खतखता स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी काय म्हणणी बहलासी. जरी वृथा भयमानी दोसी मग ब्रह्मपद जाणीसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकटा हाता नयेची. बुवान प्रतिपटली खुण धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाशून्य भरले नयन कंठ झाला सद्गदित. तया समयापासून भक्ती जडली स्वामींचरणी अहंकार गेला गळूनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामीचैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिष्ठ भाविक भक्त सप्तमाध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्रीरस्तु शुंभवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 8 श्री गणेशन महा. श्री गणेशन महा. जय जय जी सुखधाम जय जय जी परब्रह्म जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदेरी दप्तरकार राजे राह्यात बहाददार शंकरराव नामक 6 लक्षांची जागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म आगाद तयान लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधान सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोडन लागे अन्नपाणी. नावडे भोगविलास सुखोपभोग कैंच्या त्यांस निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोळले. केले कित्येक अनुष्ठाने तैसींच ब्राह्मण संतर्पणे. भाऊ साल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करेल कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अवरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्री त्यांस स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा तेणे व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेंची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्यांचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे द्वा. हे जाणून हितगोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. त्या नगरीच्या नरनारी कामनंधा करिता घरी स्वामी चैत्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पाव्या समर्थचरणी जाती अतित्वरेने. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोध प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चैत्र सारामृते अष्टमोध्यायः. श्रीरस्तु शुंभवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 9 श्री गणेशन महा. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरांत. ब्राह्मण क्षत्रिय वैशालिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावूनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीरे संन्यासी येती बाई. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशित आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यांचा सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळिक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामींचरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण
आनंदले तियेचे म्हणे मी तुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांची देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदके घेऊनी संकल्प आपण सोडावा. तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनिया स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींचे बोले वचन हे गृहस्थ थोर खोलीन परिपूर्वकर्मी यान लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समर्थ ते धुनी उठले. यवन स्मशानभूमींत आले यतिराज करीत एका नूतन खांचेत निजले छाटी टाकुनी. सेवे करी शंकररावांची म्हणती दिला कोणी ऐशी चुकले तुमच्या मरणांची निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाना दिलेला फकीरांशी आणि शेखरून दर्ग्याशी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वांटुनी निंबपत्र 10 मिनिटांत घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीस आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मस लोटत त्यांना ब्रह्मसंबंधे सोडले. मग पुन्हा आनंदेसी दर्शनाले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी ऐकत स्थानी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामींचरणी कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नानापराकृत कथा संबंध सदा परिसुत भाविक भक्त नवमाध्याय गुणः. इति श्री स्वामी चरणार्पणस्तु शुभ भवतु श्री अस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 10. श्री गणेशान महा. गाठी होते पूर्वपण्य मरणीपाल नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करू विचार ऐसा मनी करुनी विचार. आरंभेले स्वामी चैत्र ते शेवटासी येणार स्वामी समर्थ असे ती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपणामी द्विज कोणी राहतो ते आनंदे. संपत्ती आणि संतती सर्व अनुकूल सर्व त्यांप्रती सावकारी सराफी करती. जनी भागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले. संसार ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली त्यांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्णताटी बरुणी आपणापुढे येती. पाहुण्या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व गरदार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामा अम्मनसी ऐसे सांगून सर्वत्रांचे निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडले. मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदार्थ ईश्वर भक्ता ऐसाची. परितायन नाही संतती मुहून उद्विग्न चित्ती. मग शिवार्धना करीती कामना चित्ती धवनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत त्यांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मी तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून यावरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतीसी तीही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता पसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले त्या लागून. शुक्ल पक्षीय शशीसमान बाळ वाढू लागले. पुढे केले मौंजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर त्या अवसरी पूजे लागे आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्रमंटा गजासी प्राणयोनी तत्वता चालू लागला हे पाता विस्मित झाले यजमान. आयशा लीला अपार दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदोद्धार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सर्वनी दीक्षितांनी समजले. जले वरले होते गट तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीते सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांचे सांगून दादा आपली लावावी. रावबाजीचे वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला तरी तो निरोप द्यायचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरूप तुझा दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य केले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्यांचे जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी
आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हांकडेही होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणूनी तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतृपे प्रकटले. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त दशमाध्याय गुडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुंभवतु श्री अस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 11. श्री गणेशान महा. मागल्या अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतृपेशी दत्त वास्तव्य संप्रत करताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासे सांगत गाणगापुर विख्यात महाक्षेत्र भीमाती. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानावला तयासे विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी गेले गाणगापुर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुणी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेमे भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी जपध्यान आठवणी मागूत येती गावांत. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते. माध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बसेती जपध्यानी असतात आता वासरमणी. संध्या स्नान करावे करुनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामा मजी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडणी गृहसुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परित्यांचे मानस कदा उदासीन व्हायची. आय्याराम सेवेकरी राहतो ते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे अमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हांस कमी ते आम्ही पुरवजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांच्या घरी. मागुनिया मधुकरी जाऊनिया संगमावरी. झोळी उदकी बुडवावी आणुनिया बाहेरी. बैसोनी तेथे शेळवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले पुरुष. निषेधनी चिंता चिंतास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राप्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी तिने यतिमूर्ती येऊन्या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्थ असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामीरूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पाले संगमासी. वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुनी सत्वरा आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालुनी वृच्छिक एक निघाला. त्या ऐसी त्यांनी न मारले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामावाजी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान न मिळेले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जाव्यासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन त्यांसी मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखली. जेथे नृसिंह सरस्वती यतृपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदिती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ गौन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. 11 अध्याय गुडहा. श्रेयस्तु शुंभवतु. श्री स्वामी समर्थ महाराज के. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 12. श्री गणेशान महा. करायचे उद्धार हरावाय भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरसे. भक्त जनतानाथ अक्कलकोटी श्रीदत्त यतृपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळप्पाले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटीने चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेंत. यात्रा आली बहुत. गर्दी झाली श्रींजवळी. दर्शन इच्छा उत्कटी चित्ती. खडी सागरी घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सहित पात्रे. आज अनुभव सुवास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दुर्ळ चरण धरिले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदनामाय पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लय कविचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने लाविले. त्या सवे एक जहागीरदार. ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी. अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून त्यांसी. बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असती उपमंदिरांत. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे. श्री शंकर उपास देवत. त्याचे करावे पूजन नित्य. माध्यन्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी
श्री स्वामींजवळी येऊनी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे करणे, मागून या मधुकरी मग यावे बिरडावरी, जे मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे, घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी त्यांसी बाई आज्ञा करी ऐशी, आपण हे श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी, बाई मुख्य त्यां माझारी, सर्व अधिकार तिच्या करी अव्यवस्थेचा होता पै. या कारणे आपापसांत भांडणी होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पावन नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण, ऐकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामींप्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटका काही दिवस. बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. भोग भोगेला काही दिन, कागदाची पुडी बिंबीतून पडली ती पातळ, उकळून विष त्यांत निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष तिथले कालयांतून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आज बरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करूनी मग यावे परतोनी स्वामी सेवे करणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहता बाळप्पा, एक चिठ्ठी त्यातून उचलून पाता वाचून, न करावेचे पूजन की माझी लिलेसे. ऐसे तेव्हा सर्व भ्रांती फेडली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भट्जीने. श्रीपाद भट्ट एक दिवशी, काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांशी, कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छे बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलतं. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भज्जी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामींचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर त्याप्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामूर्त नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसत द्वादशाध्याय गोड हा. इति श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. शंभवतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 13. श्री गणेशन महा. शुक्ल पक्षिशा शशिकर वाळे देश उत्तरोत्तर. तैसे स्वामी चैत्र अध्याय दैवाडले. द्वादशाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पाप्रती कपडयुक्तीने फसवपाती परी झाली गर्तीची. स्वयंपाक दिका करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. त्या ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणे समजला. सेवेकरां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकरांस नित्य त्रास देवा व्यर्थची. नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंक लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. तैनपासून बाळप्पासी त्रास देत अहर्देशी गाराणे सांगता समर्थांसी. बाई ते शब्दे ताडती. अक्कलकोटीशी समर्थ प्रथमाता ज्याचे घरी येतं तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. त्यासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची अमनांत विचार येता त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकत त्या काळी जमादार पाठविला. गंगुलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले त्यासी हार नाही अम्मांपाशी. बाळप्पा ठेवितो त्यासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे. जबाब दिदल्या चोळप्पानी बाळप्पा कितीतरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. बाळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढ मी त्यास बरी करावे राणी म्हणत असे. असो
एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी विष्टित एक वस्त्र त्यावेळी पडले होते शिंजवळी त्याची करुणी झोळी समर्थ करी घेतली अलख शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले जोडी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागतान एक क्षण 100 मरगंटी झाली जोडी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे पिटले ऋण स्वस्त्या आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्री चरण अंतरले चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती कोणे एके अवसरी सुंदरबाई बाळप्पावरी रागोनी दुष्टोत्तरी ताडण करी भाऊसाळ ते ऐकुनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडणी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथुनी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्यान लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवित जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरिती कोणासी मानी नाशी झाली सुंदराबाईसी करावी दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यांसी हुकुम झाला सगवरी बाईसी दुरी करावे परी राणीसे भिवनी तैसे न केले त्यांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले त्यांसी बोलती समर्थ कैसा करतान कारभार ऐसे ऐकून या उत्तर वर्य म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वरा फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामींच्या सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंचने मनी व्यवस्था केली असेंद्रपराये मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देव तुम्हांचे पगार सरकारांतून बाळप्पा बोलले त्यांचे द्रव्यास नाही आम्हांसी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करिविले शून्य उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळप्पांनी साखरी एक तपसरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरु शरणे आसक्ती तेणे येत मोक्षा हाती अन्य साधने वर्तेची उगीच करीते दांभिक भक्ती त्यांवरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कार त्यांवरी होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय जय स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भक्त प्रेसुत त्रयोदशाध्याय गोडः इति श्री स्वामी चैत्र सारामृते त्रयोदशाध्यायः श्री स्वामी चरणार्पणमस्तु शंभवतु शिरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त अध्याय 14 श्री गणेशान महा जय 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 करुणाधना जय 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 अगशामना जय 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 परमपावना दीनबंधू जगद्गुरु प्रातःकाळी उठण आदि करावे नामस्मरण आंतरिक ध्यावे स्वामी क्षण शुद्ध मन करुणी प्रातःकर्मे आठवणी मग बैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विद्युक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धतक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्ये नैवेद्य करणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपार्थी अर्पून नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयजी अगरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या जय जयजी पूर्ण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडेशा वेदवंद्य जगद्गुरु सुखधाम निवास्य सर्वसाक्षी करुणला या भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू शिवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तू जपई तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तुमची हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापले समग्र तुझ लागी अध्यमध्याग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासे सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुमचे एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली सुती सहस्त्रमुखी निश्चिती शिंडला ख्यातीवर नेता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आणाविजी आपुल्या मना कृपा समुद्री या मिना आश्रय देते सदैव पापताप आणि गण्य सर्व जाऊ निरसून येलो की सौख्य देऊन परलोक साधना करावे दुसरा हा भावसागर याचे पावावे पहिलं तर त्वन्नाम तरणी साचर प्राप्तो मजला ते आशा महिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधतो तुझ्या कृपे किती वरून आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर नसन ज्ञानान कोरडे प्रकटमयी
अंतरी शांतिमनी सदा वसो वृथा विमन नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे निसो तुझ्या वचनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना यमनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो हा सुगम दुर्गम जो बंथ व्यवहारी वर्तता नोपड भ्रांती चित्ता अंगिनायावी असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्याय वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करता आनंद होय समर्था संतोषणी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोषमय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होय समर्था स्वामी चैत्र वाचिता ऐकिता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ बाई आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत ज्या असे भक्तीचा दंबेवर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमता सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशाध्याय गोडहा श्री अस्तु शंभवतु श्री स्वामी समर्थ महाराज की श्री गुरुदेव दत्त अध्याय 15वा श्री गणेशन महा अंतरी स्वामी भक्ती करता चारी पुरुषार्थ येते हाता पाप ताप धन्यवाता तेथे काही नवरेची सर्व कामना पूर्ण अंतिदाविती सुरभवन जनर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहता असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती त्यासी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांच्या चित्ती सदा अरण्यांत वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामीभक्ती जन हासिती त्यांते त्यावेळी मंगळवेड्यांत बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिडल्या बहुत दीनस्थिती त्याची तो एके दिनी फिरत फिरत सहज मनामाजे जातो तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करून तीवरे केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटुनी माता ठेवी शिंचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडणी स्थगता झाला बहुत प्रकारे पाहुणी प्रेमळ भक्ती अंतरी संतोष येती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी त्याचे बसप्पाचे श्रींचरणी मन जडले त्यांपासून राहू लागला निशिदिनी स्वामी सहित आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता करतसे अकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहासी दुष्टत्तरे बोले त्यासी म्हणे सोडले संसाराशी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामींचरणी असक्त जनापावाद न वित नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यांत बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त चढले श्रींचरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशल गृह अरण्यांत क्रूर श्वापदे उरती परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामींचरणी जडली वृत्ती देह भानसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान पाद स्पर्श सर्पान झाला बसप्पा बाणावरी आला अप्रेमित देखील सर्प समूह चोईंकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहतो तो दिसत सर्पमय पाहुण्या ऐशीपरी भयभीत झाला अंतरी तो त्यांसी मुदरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घे न करी अनुमान काही दैव तुझे उदले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळणी सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाली गुप्त तेज नष्ट झाले तेथून परतले सत्वर ग्रामामाजी आले बसप्पा सहित बसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडणी पाहत तव त्यांत सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतःकरणी माता ठेवी स्वामींचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती येतेश्वर घरी जावे तो असत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रां पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिचितो 15 अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री अस्तु शंभवतु श्री स्वामी समर्थ महाराज की श्री गुरुदेव दत्त अध्याय 16वा श्री गणेशन महा भक्तजन ताणत यत्रुपेशी दत्त भुवारी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे झाले त्यांचे भक्त त्यांचे श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोचे जातील प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊ नामे विख्यात आनंद होत नांदत निर्वाह करते नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्या गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठकरांची
ते कोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करितान व्यापारांत तोटा आला त्यांची. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भावधोरणी मनी नवस केला स्वामींदे. जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यांत आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्यां सांगती, म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हांपाशी, फिरायला होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडिता बोलले, मला ही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे, यांत संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होणी मी मालक, लिहून देतो पेढेवरी. अबूचा भाव वाढला, व्यापारांत नफा झाला. ते सांगावया पंडितांना, मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करत, त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे त्यांसी शिव राम मारुती ऐशी नामे दिली त्रिवर्गांची, आणि मंत्र दिले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिले, मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गांजवळ बोलाविले. तिघांचे 3 श्लोक दिले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक, गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंदाते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी शिन्नी दिला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक, आकाशात पतितोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन त्याते. श्लोक, इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्यांना लागून, त्यांच्या पादुका बनवून येथे आणावे सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता त्यांसी आनंद आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा, पायी वागवी भक्त सखा दिसल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थांसनिध येऊनी दर्शन घेऊन श्रींचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेवला. म्हणती, तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे त्यांची दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती, जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभमोह अणुमात्र चित्तीत वान धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्पवरून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ वरवटाविता कारनामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत उरपडवणी. विनविते जोडणी कर अद्यापे स्वस्त कर अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुतारे दिले होते. त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या. कामठीपुरांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होई गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदाभाविक भक्त परिषद षोडशोध्याय गुडहा. श्री रस्तो संभवतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 17वा. श्री गणेशन महा. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य. स्वामी सुत नेणती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख गेले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. तिये लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगुनी. याची पिचाच्च बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात तोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शनाला उठावटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हंसुनी देते उत्तर. त्यासी पिचाच्च लागले थोर माझने दूर न व्हायची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुद्धा मुंबई माझे वास्तव्य करत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उद्देश झाले. मठ होता कामठीपुरांत. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने. तारनामे त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामी सुद्धा परितायांच्या चित्ता दुःख गेले नसेची.
प्रथम मुंबई शहरांत सके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली से कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहजाले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती त्यांचे स्वामी सुते त्यांसी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावयास श्रींचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रींचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणणे नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहुणी या स्वभक्ताचे परमानंद झाला असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय संघ नामे भक्त गोट्या खेळतऱ्यांसवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारला माना माझी धरुणी कामना कोणी येतांची दर्शना त्यांची समर्थ करती आज्ञा सुताकडे जाव्याची स्वामी सुत ही त्यांप्रती मनांतील खूण सांगती ऐकून या जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येत तेव्हा समर्थ राजवाड्यांत राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविण तो नसेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले अंतून राणीने सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थना आणावे पाहुणी या समर्थांशी उल्हास सुताचे मानसी धावणी या वेगनसी मिठी चरणी गातली निजे सुता ते पाहुणी आनंदले समर्थमनी कर फिराविला मुखावरुनी हस्ती धरुणी उठवले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिवस समर्थांपुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधुनी समर्थ सांगती त्या गाणी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुद्धा निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी म्हणे कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींशी ऐसे न करावे काही मी आजाणले करू तू माझी आई स्वामी दर्दी हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदय वास करून इच्छाई चिंता न काही करावी असो मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तर क्षीण झाला स्वामी दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तो चिरोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनपिता समर्थांते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सनिध आणावे परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटींत घेऊन यावे त्वरित अक्कल कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाहीये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परितवनाला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती भोजनाते न उठिती धरणीवरे अंग टाकती कोणा संगेन बोलती रुदन करीती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता तो दुःखद समयवरिता दुःखांतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवला ही पत्नी आल्या पायी बोलल्या काय समर्थांते सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती हे चरण त्यांचे कारण होय कैसे समर्थ बोलले ती अशी उन्नून गेले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळीची मग नेला धन्य स्वामी कुमार उतरला बौद्धिक विस्तार ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली एकीशी स्वामी चैत्र सारामृतना नामप्रकृत कथा संमत भाविक भक्त परिषद सप्तदशाध्याय गोडा श्री भगवत चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शंभवतु श्री स्वामी समर्थ महाराज की श्री गुरुदेव दत्त अध्याय 18 श्री गणेशाय महा स्वामी सुता जगादेवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पाखरांसी अधिकारी नेमुगादेसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळा रात्रंदिन चोची चाळा समर्थ मोठ्या मोठ्याने ओरडती आमची बाराची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपून ठेवले विटेसी
लपवणी ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्हांसी. याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही ना. असो, स्वामी सुताचा भारता कोकणांत राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा त्याचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान कृशोत चालला. काकूबाईने त्यासी आणविले आपणांपासी. एके दिवशी समर्थांशी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले, बाईसी 4 वेळा जेवू घाले असे आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केज गाव मोगलांत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठांत. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकुबाईंसी पादुका स्थापना करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू त्यासी. समर्थ पुनच्च बाईसी बोलले त्यांत तुमचे काय गेले आम्हांसी दिसेले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडई सांगांती दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापना झाल्यावरती दादाला परतोनी. पुढे सेवेकरांना सांगाती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांची आज्ञा करती यासी स्थापकादिवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची असं द्यावी कफनी जोडी निशाणा. ब्रह्मचारी दादासी उद्देशती दिवसनिशी गोसावे होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टीकरिता नकार म्हणीचे सर्वथा न रुचे चित्ता त्याचे यापरी ब्रह्मचाऱ्यांनी पाली खटखट करून शेवटी दादासी मुंबईने अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणि सत्वरी धडा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता 3 तैसेंच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकटाला ज्ञान सविता अज्ञान गेलेल्या ते. धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो, दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई चकली चित्ती. म्हणे समर्थे दादापट्टी वेळ खचित लावले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता दादाची शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती असे जे बरे वाटेल आम्हांसी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकेची पुरे झाले ऐकून आयशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटत स्वासते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे गेले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी जोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईंचे दुःख झाले अपार. समर्थांशी हसू आले. अधिकची कौतुक मांडले. दादासी जवळ बोलाविले. काय सांगितले त्यासी. अनुसया तुझी माता तिचा पक्षी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जण जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझी हे करणी लोका पावदा कारण. ऐकोणी मातेची युक्ती. दादा तिचं प्रति बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाली तिचे मन. असो, दादा गोसावी होऊन स्वामी भजनंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसणी संस्था चालविली. इतिश्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसत अष्टदशाध्याय श्री अस्तु संभवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की श्री गुरुदेव दत्त. अध्याय 19. श्री गणेशन महा. एकाग्रतेकरिता श्रवणतेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चैत्र अत्यादरे श्रवणेकरिता सर्वार्थ पावची निश्चय. प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती ज्यांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तलाके क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखले. करावे हठयोग साधन. ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धोरणीपोटी आले नृसिंह सरस्वती. महिमाशींचा ऐकुनी सन्मुख पाहुणी त्यांना आज्ञाचक्र वेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता तेथेंची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सकजन. असो, झाली काही वेळ समाधी उतरणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांभुजांवरी मस्तक ठेवले झड करी. सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठून याकरिती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो, नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येते.
तेथेंची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयांना बहुत धर्मकृत्य केली, दूर कीर्ती केली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातळे, घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले करचोरण, झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुणी नृसिंह सरस्वतींशी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी वार योशिता पाळोनी, ती असी द्यावे सोडणी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभवनी अंती जासे सुखाने. ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलांमनी, नृसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवी करतील, परी अंतरीची गुण यती तत्काळ जाण, पाहू लागले अधवदन शब्द एक न बोलवे. शब्द ऐकणं बोलवे. असो तेव्हापासून सिद्धीतली सोडून येऊन राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांचेही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. यशवंतराव भोसेकर वासुदेव फडके ब्राह्मण तोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलांत अनिवार्य होऊन बंड केले, ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधायला तत होता. ऐसे वाटेले त्याची चित्ता दर्शना ते पातला, स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिले शिंचाकरी, म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती घेतील, जाऊनी पैसा दूर, शिंनी जाणले अंतर, त्याचे पाहुणी कर्मगोर, राजद्रोह मानसी, लगबग उठले स्वारी, सतुर आली बाहेरी, तरवडाच्या झाडावरी तरवारी दिली टाकुनी, कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी, परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेंच आला परत स्वस्थानास झेंडा उभारला बंडाचा, त्यांत त्यासी यश आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राठी अक्कलकोटांत राजाश्रित सरदार, मायापाश तोडून दृढ झाले स्वामींचरणी, भजन पूजन निशिदिनी करिताती आनंदे, अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसची दृष्टीसी, मृत्यू समय पातला, पाहुण्या विपरीत परी, श्री चरण धरले झडकरी, उभारायला काळदुरी नवलपरी झाले, तीन वदन होऊनी दृढ घातले मिठी चरणी, तात्या करीती विनवणी मरण माझे चुकावे, ते पाहुणीशी समर्थ कुर्तात नानसी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिले तो वृषभ दिसत त्याचा असे अंत, त्याचे न्यावित्वात्वरित स्पर्श ते करू नको, ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर, जन पाहुणी आश्चर्य करती, धन्य तत्वर काठी, बैला प्रती दिलेली मुक्ती, मरण चुकले तात्याचे, ऐशा लिला असंख्य, वर्णू जाता वाढेले ग्रंथ, हे स्वामीचैत्र सारामृत चैत्र सार मात्र येथे, इति श्री स्वामीचैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा परिचित प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडा हा. श्री रस्तो भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 20वा. श्री गणेशान महा. जय 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 करुणा करा. जय 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 तिवरा भक्तजन संतापारा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णितान समर्थांचे गुण नादा दोषोती दहन सांगता ऐकता पावन वक्ता शोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धोरणी मानसी गुरुस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पाताला करुणी अशींची स्तुती माता ठेवल्या चरणांवरती. तेव्हा समर्थे त्याते वदती हास्यवदने करुणी फकरी आते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजने द्यायचे. गुरुस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलावले 5 जण जेव घातले दयांते. फकीरे तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गुरुस्ताचे सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गुरुस्ताचे मन शाशंक झाले ते देवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पाविन कष्ट कळता स्वजना गोष्ट आहे. आला मनी ऐसा विचार तो समर्थांचा कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याच्या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्टग्रस्त एक यवनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभारायला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाया साधन त्याजवळ नसे परी. त्यासे देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेत्वरित तो निशंक मनांत पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबा परी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईचा आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गुरुस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्ते उभारायला. तो घरांतून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या बाई गुरुस्थ पडा दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसावला. 10,000 दिल्या नोटा सत्वर. गुरुस्थ म्हणी आनंदला. बाई ते आशीर्वाद घेतला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गुरुस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामीचैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत.
सदा ऐकवतो भाविक भक्त 20वा अध्याय गोडा हा. श्री अस्तु शंभवतु. श्री स्वामी समर्थ महाराज के. श्री गुरुदेव दत्त. अध्याय श्री स्वामी चैत्र अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चैत्र सारामृत. झाले 20 अध्यायांपर्यंत करुणी माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामीराज. आता कसा अध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता जडदेह त्या गुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून. ते देवा जवळ होते जे सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करती नानापरी. तो वरिंदा न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त. दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वरिंदा ग्रंथ वाढेल समुद्रसा असो. स्वामींच्या अनंत लीला जना सन्मान बदाविला. उद्धरले जडमुडांदा तो महिमा पूर्ण वर्णी. अक्कलकोट कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. 500 ग्रामा माजरी जन्म माझा झालासे. तेथे जी बाळपण गेले. आता कोपरचे येणे केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालय संप्रद वाणी मारवाडी श्रेष्ठ. नामजेंचे शंकर श्रेष्ठ. त्यांचे स्नेह झाला निकट. आश्रय जाते ते माझे. त्यांची स्वामींचरणी भक्ती. भावार्थे पूजन करती. दिमसा उपजले चित्ती. स्वामी चैत्र श्रवणाची. ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चैत्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्य सिद्धार्थ देवता स्तवन. आधार स्वामी चित्रा सकोण. हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दैवनांतुनी आले. स्वामी रूपे प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीयाध्यायी. 12व्या भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला. ते 3चा महिमा वर्णला. तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ. आले दोन्ही संन्यासी कल. त्याची वृत्त सकल. 4थ्या माझी बनले. मल्हाररावर राजा बडद्यासी. त्याने न्याव्या स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी. 5व्या अंतते कथा. यशवंतराव सरदार त्यांचे दाविला चमत्कार. त्याचं वृत्त समग्र. 6व्यांत वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामींचरणांवरी भक्ती चढली कोणे प्रकारी. ते 7व्यांत सांगितले. शंकरराम एक गुरुस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्याचे केले दुःखमुक्त. 8व्यांत ते कथा. करचुन्याद्रवळे बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त. 9व्यांत केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यांत. ते ऐकता पुनीत. शेवटी होते सत्तेची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा. त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्ण. तो 14वा अध्याय पूर्ण. 17 भाविका. कसा पातेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यांत वर्णिली. हरिभाऊ मराठे गुरुस्थ. कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू. त्याचे लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यांत वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यांत. सारांश रूपे सत्यबाई. एक गृहस्थ निर्धन. त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन. 20व्यांत निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यांत वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चैत्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस. पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केला असे. स्वामींनी दिदला हा वर. जो भावे वाचिल हे चरित्र. त्याचे आयुरारोग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भावसागर तरुण अंती. मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सागर वसो. भक्त श्रेष्ठ लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जिही प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षावे दयाळा. कृपा घना समर्था. स्वामी चैत्र सुंदर उद्यान. त्यांतील कुसुमी वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला बाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत. भाविक भक्त 21वा अध्याय गोडा हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु श्रीरस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णं. शुभं भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब.
गुरुदेव। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। भारत माता की जय। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।